खास ऑन पब्लिक डिमांड मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी प्रॉपर हडपसरमध्ये मगरपट्टा सिटीच्या एकदम जवळ सोलापूर हायवे टच नोबल हॉस्पिटलच्या शेजारी हा असणारे एक निअरिंग पदेशन प्रोजेक्ट जिथे 6 महिन्यामध्ये तुम्ही शिफ्ट होऊ शकता. म्हणजे ह्या वर्षाची दिवाळी तुम्ही तुमच्या घरामध्ये सेलिब्रेट करू शकता. माझ्याकडे आहेत 3 BHK 4 BHK निअरिंग पदेशनमध्ये. जे मागे दिसतंय अगदी सेम फ्लॅट तुम्हाला मिळणार आहे. मी आता त्या प्रोजेक्टच्या अम्युनिटीजच्या पोर्शनमध्ये आहे जिथे पोडियम लेवलला तुम्हाला अम्युनिटीज मिळणार आहे. क्लब हाऊस, जिम्नॅशियम, कॅफेटेरिया, कोवर्किंग स्पेसेस, स्पोर्ट्स फील्ड, स्पोर्ट्स अरिना हे सर्व काही तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे. आणि ह्या प्रोजेक्टचं ऑलरेडी 93% मागे काम ऑलरेडी झालेलं आहे. 60% काम फक्त बाकी आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला एकदम निअरिंग पदेशनमध्ये 3 आणि 4 BHK मिळणार आहेत. आणि पुढच्या वर्षभराच्या पदेशनमध्ये माझ्याकडे काही 2 BHK आहेत. त्यांचं कार्पेट रेंज आहे 680 स्क्वेअर फीट टू 805 स्क्वेअर फीट. आणि 3 BHK जे माझ्याकडे आता निअरिंग पदेशनमध्ये आहेत ते आहेत 1085 स्क्वेअर फीट आणि 4 BHK आहे 1395 स्क्वेअर फीट. हाय, मी निखिल शिरसे, वेलकम टू स्क्वेअर फीट एक्सपर्ट मराठी चॅनल. आणि आपण ह्या प्रोजेक्टच्या इन डिटेलमध्ये टूर करणार आहोत. आता आपण त्या प्रोजेक्टच्या पोडियम लेवलला आहे. तिथे बघू शकतो आपण सोलापूर हायवे अगदी समोर आहे. सोलापूर हायवेवरून तुम्ही जेव्हा खाली येता अगदी कनेक्टेड हा प्रोजेक्ट असणार आहे. आणि त्या प्रोजेक्टमध्ये ऑलरेडी ह्याचं काम 90% पर्यंत झालेलं आहे. 93% टावरचं काम झालेलं आहे. काही अम्युनिटीज तुम्हाला आता ह्या वर्षात मिळतील, काही अम्युनिटीज तुम्हाला पुढच्या वर्षी मिळतील. सो वर्षभरामध्ये तुम्हाला पूर्ण अम्युनिटीजही हँडओव्हर आहे सो दॅट तुम्ही पीसफुली राहू शकता. आणि सगळ्यात मेन गोष्ट मागे दिसतंय तुम्ही कन्स्ट्रक्शन क्वालिटी बघा. 100% मायवनमध्ये बनलेली ही बिल्डिंग आहे. लिकेज सिपेजचा एकही तुम्हाला चान्स मिळणार नाही. आणि वन ऑफ द टॉप रेटेड बिल्डर आहे पूर्ण पुण्याचा आणि पूर्ण मुंबईचा. म्हणू शकता मुंबईमध्ये त्यांनी खूप सारे प्रोजेक्ट डिलिव्हर केलेत. आतापर्यंत 23,000 प्लस फॅमिलीला त्यांनी घर डिलिव्हर केलेलं आहे. 100पेक्षा जास्त त्यांचे पूर्ण ओव्हरऑल मुंबई पुण्यामध्ये प्रोजेक्ट्स आहेत. आणि आज आपण बघणार आहोत त्या प्रोजेक्टच्या ऍक्च्युअल टावरमध्ये, ऍक्च्युअल लॉबीमध्ये, ऍक्च्युअल फ्लॅट. चला तर मग बघूया. आता आहे मी टावरच्या ऍक्च्युअल लॉबीमध्ये, जिथे बघायला मिळतं आपल्याला की पर फ्लोअर 4 फ्लॅट आहेत. 22 माळ्याचीच बिल्डिंग आहे. त्यासाठी तुम्ही बघू शकता 3 लिफ्ट इथं ऑलरेडी दिलेले आहेत. लॉबी स्पेस आम्हाला खूप युनिक वाटला ह्या प्रोजेक्टमध्ये बिकॉज प्रत्येक फ्लॅटला एक प्रायव्हेट, जे फ्लॅटच्या आत पण तुम्हाला फ्लोअर मिळतोय बट फ्लॅटच्या बाहेर पण तुम्हाला प्रत्येक फ्लोअर मिळतोय. त्या कॉर्नरला एक फ्लॅट आहे, इकडे एक फ्लॅट आहे, तुमच्या मागे कॉर्नरला त्या एक कॉर्नर फ्लॅट आहे. आणि आता आपण ह्याचा आपण एक शो अपार्टमेंट त्यांनी बनवलेला आहे बट हा ऍक्च्युअल फ्लॅट आहे. तुम्ही फर्निश केल्यानंतर ना काही असा दिसू शकतो. बघू शकता की प्रॉपर लॉबी आहे, खूप प्रायव्हसी आहे अशा लॉबीमध्ये. बघू शकता की तुम्हाला आजूबाजूला कुठलाच फ्लॅटचं इंटरफेअर नाहीये. आतमध्ये जायच्या आधी ही तुमची प्रायव्हेट लॉबी आहे जी तुमच्या कार्पेटमध्ये काउंट होणार नाहीये. इथेही तुम्ही शू रॅक, डेकोरेटिव्ह सगळं काही प्लॅन करू शकता. त्यानंतर जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल फ्लॅटमध्ये येता त्याचं कार्पेट आहे 1082 स्क्वेअर फीट आणि याची प्राइस स्टार्ट होते 1,55 लाखापासून. जेव्हा तुम्ही आतमध्ये येता तुम्हाला हा प्रीमियम क्वालिटीचा डोर मिळतो. दिस इज द एंट्रन्स फ्लोअर. इथेही तुम्ही डेकोरेटिव्ह प्लॅन करू शकता. जेव्हा तुम्ही आतमध्ये येता हा तुमचा प्रॉपर अशा एल शेपमध्ये लिव्हिंग अँड डायनिंग एरिया आहे. ज्याथे इथे तुमचा लिव्हिंग एरिया, इथे तुम्ही टीव्ही कॅबिनेट प्लेस केला, खाली तुमचं स्टोरेज झालं. आणि ह्या साईडला डेझिग्नेटेड तुमचा हा डायनिंग एरिया आहे. इथे बघू शकता की ह्या लिव्हिंग एरियाला अलोंगेटेड तुम्हाला इथे मिळते एक प्रायव्हेट डेक. दिस इज अ कम्प्लीट मायवन कन्स्ट्रक्शन, त्यामुळे मॉडिफिकेशनचा तुम्हाला इथे चान्स नाहीये. आणि ही आहे तुमची डेक, जिथे खाली फ्लोरिंग बघू शकता. ही फ्लोरिंग अगदी तुम्हाला सिमिलर मिळणार आहे. वरती इथे कम्प्लीट ओपन असणारे हे डिझाईन तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे डिझाईन आहे. बाहेर तुम्हाला रेलिंग मिळणार आहे. आणि इथनं व्ह्यूज आहे तुम्हाला नॉर्थ आणि साऊथचे व्ह्यूज आहेत. म्हणजे मगरपट्टा सिटी आणि पुढे तुम्हाला टेकडी आहे त्याचं तुम्हाला व्ह्यूज मिळणार. ईस्ट वेस्ट फेसिंगमध्ये काही तुम्हाला टावरमध्ये युनिट्स आहेत. आणि हा आहे तुमचा बटरफ्लाय लेआउट. म्हणजे एक बेडरूम तुम्हाला एंट्रन्सला असतं, 2 बेडरूम तिकडे. त्याआधी आपण किचन बघूया. किचनमध्ये जेव्हा आपण बघतो इथे तुम्हाला हा प्रॉपर पॅरलल प्लॅटफॉर्ममध्ये मोठा असं किचन मिळतो विथ ड्राय बाल्कनी सेपरेट. त्याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता की इकडे तुमची ड्राय बाल्कनी कम्प्लीट सेपरेट राहते, सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यासोबतच हा तुमचा डबल प्लॅटफॉर्मचा किचन आहे. इथे तुम्हाला हवं आहे तर तुम्ही सिंगल प्लॅटफॉर्म पण बनवू शकता, एकच प्लॅटफॉर्म तुम्हाला जर वापरायचा असेल तर. त्यासोबतच पुढे आल्यानंतर इथे आपल्याला मिळतं हा पहिला आपला बेडरूम आहे ज्याला अटॅच वॉशरूम मिळतं. आणि इथे तुम्हाला एक डेक पण मिळते. म्हणजे हा तुमचा काइंड ऑफ मास्टर बेडरूमच झाला ज्याच्यामध्ये डेक पण आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या हॉलमध्ये पण डेक मिळतो. ह्याला तुम्ही मास्टर बनवू शकता या गेस्टही बनवू शकता. फुल डन अप तुम्हाला इथे वॉशरूम्स असतील. म्हणजे एक फ्लॅट, ऍक्च्युअल फ्लॅट फर्निश केल्यानंतर काही असा दिसतो. म्हणजे सॅम्पल फ्लॅट जे आपण युजली बघतो त्यामध्ये काही डिफरन्स तुम्हाला फील होतोय नाही होतोय, कारण हाच एक USP आहे. इथे समोर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला रेलिंग मिळते फुल साईज. इथे हे विंडोज आहेत, बाल्कनीची कम्प्लीट फिलिंग आहे. आणि आता आपण जाणार आहोत पुढचे 2 बेडरूम बघण्यासाठी, जिथे आपण बघणार आहोत
कॉमन बेडरूम जो तुमच्या एक्झॅक्टली डायनिंगच्या अपोजिट साईडला येतो. डायनिंग बघू शकता की किचनच्या अलगनेटेड आहे, लिव्हिंगच्या संलग्नित आहे. आणि इकडे आल्यानंतर ना हा तुमचा एक कम्प्लीट प्रायव्हेट स्पेस होऊन जाऊ शकतो. ही तुमची आहे कॉमन बेडरूम, ज्याला तुम्हाला बघू शकतो स्टँडिंग बाल्कनी फील आहे. म्हणजे बाल्कनी ज्या ज्या रूममध्ये नाही आहे तिथेही स्टँडिंग कन्सेप्ट दिलेली आहे. तिथेही फुल साईज विंडो ओपन होते, बाहेरनं तुम्हाला सज्जा मिळतो. इथे पुढे आल्यानंतर ना हा तुमचा आहे कॉमन वॉशरूम. इथे बघू शकता वॉशरूमचे साईजेस खूप चांगले आहेत, फिटिंग्स प्रीमियम आहेत. जे दिसतं वॉशरूम अगदी सेमच तुम्हाला मिळणार आहे, त्यात काहीच बदल नाही आहे. पुढे आल्यानंतर ना हे तुमचं मास्टर बेडरूमचं अटॅच वॉशरूम आहे. हेही फुली डन अप आहे. त्यामध्ये तुम्हाला सुपर्ब असे फिटिंग्स आहेत. आणि हा तुमचा ऑलमोस्ट, हा जर मास्टर बेडरूमची साईज मी बघितली तर हा 11 बाय ऑलमोस्ट 15 फुटाचा आहे. म्हणजे 11 फीट आणि 15 फूट. त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर एक वॉर्डरोब प्लेस केला, बेड प्लेस केला. इथे तुम्हाला छोटंसं कोवर्किंग स्पेस आणि हे तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी फील देतं की तुम्हाला इथे स्लायडिंग विंडोज आहेत, हे बाल्कनीज आहेत. आणि ह्याच्यासोबतच तुम्हाला इथून जे अम्युनिटी फेसिंग आणि सिटी फेसिंग जे व्ह्यूज मिळणार आहेत ते खूप असे युनिक व्ह्यूज आहेत. इथे आपल्याकडं जर इन्व्हेंटरीबद्दल बोलायचं गेलं तर माझ्याकडे 2 BHK पुढच्या वर्षीच्या पोझिशनमध्ये आहेत. हा जो 3 BHK बघितला, ह्या 3 BHK वाला तुम्ही बुक करून ही दिवाळीमध्येही तुम्ही तुमची दिवाळी इथे ह्या फ्लॅटमध्ये सेलिब्रेट करू शकता. इंटिरियर खूप प्रेमळ केलेलं आहे आणि जास्त एक्झॅगरेट नाही आहे. खूप असे वॉलपेपर ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. एकदम नॉर्मल इंटिरियर करून सुद्धा फ्लॅट इतका प्रशस्त दिसतोय आणि इतकं सरळ तुम्हाला मिळणार आहे 1,55,00,000मध्ये. इथे 4 BHK आहे 1,395 स्क्वेअर फीटचा, ऑलमोस्ट 1,400 जो तुम्हाला मिळणार आहे 1,98,00,000मध्ये. आता इथे येतं स्क्वेअर फीट एक्सपर्टचा ॲडव्हान्टेज जे असतं, अशोर्ड बॉटम रेट गॅरंटी, म्हणजे हमखास निगोशिएशन, तेही विदाऊट एनी ब्रोकरेज चार्जेस. त्यासोबतच आम्ही स्टार्ट केलेली आहे एक नवीन सर्व्हिस, इन्स्टा प्रॉपर्टी, जिथे तुम्ही तुमचं स्वप्नातलं घर शॉर्टलिस्ट करू शकता फक्त 10 मिनिटामध्ये. म्हणजे तुम्हाला स्पॅम कॉल्सला अवॉइड करू शकता, तुमचे मल्टिपल मंथ्स ऑफ व्हिजिट्स तुम्ही वेस्ट करणं ते तुम्ही कमी करू शकता. हे सर्व काही तुम्हाला फक्त एका कॉलवरती तुमचं सॉल्व्ह होऊ शकतं. तिथे तुम्हाला कनेक्ट करायचे माझ्या रेरा क्वालिफाईड टीमसोबत, जी टीम तुम्हाला गाईड करणार तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या लोकेशन प्रेफरनुसार एक बेस्ट ऑफ द बेस्ट ऑप्शन शॉर्टलिस्ट करणार. माझी टीम तुम्हाला 3 ते 5च ऑप्शन तुमच्या रिक्वायरमेंटमध्ये बसेल असे तुम्हाला ऑप्शन देतील. आणि जिथे आपण फायनल करणार त्या फायनल प्रोजेक्टमध्ये मी देणार तुम्हाला अशोर्ड बॉटम रेट गॅरंटी विदाऊट एनी ब्रोकरेज चार्जेस. तर हे आहे स्क्वेअर फीट एक्सपर्टचा ॲडव्हान्टेज आणि स्क्वेअर फीट एक्सपर्टचा प्रॉमिस थेट तुमच्या फोनवरती. तर आत्ताच वरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि असा हा निअरिंग पदेशनचा प्रोजेक्टमध्ये तुमचं घर लवकरात लवकर बुक करा.